ओ सुदामे, अहो असे कुठं चाललात? हातात छत्री, अंगावर स्वेटर, आत बंडी पण आहे. आपण हे असं का केलंय सगळं विचित्र? अहो सध्या उपाहिळा चालू आहे ना. उपाहिळा म्हणजे काय? ऊन पाऊस हिवाळा एकत्र. अहो सुदामे, एक अवकाळी पाऊस आला तर ही असली काय नाटकं करता? तुम्हाला पावसाबद्दल काय माहिती आहे का? पावसाबद्दल माहिती. पुण्यातला पाऊस हा बायकोसारखा असतो. बायको कशी चिडली की धड स्पष्ट बोलत नाही पण दिवसभर किर 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 करत राहते. तसाच पुण्यातला पाऊस असतो. धड धो धो पडत नाही पण दिवसभर पिर 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 पडत राहतो. एवढंच नाही, मुंबईचा पाऊस हा प्रेयसीच्या भावासारखा किंवा बापासारखा असतो. कधी टपकन येईल आणि आपल्याला धो धो धुवून जाईल, कळणार पण नाही. अजून सांगतो, कोल्हापूरचा पाऊस हा घर जावयासारखा असतो. घुसला की डायरेक्ट मुक्कामच. राहा म्हणायची पण पंचायत, जा म्हणायची पण पंचायत. आणि कोकणातला पाऊस मात्र लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा. एकदा सुरुवात झाली की धो 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 पडतच राहतो. आपण तुम्ही कुठं चाललाय? बर्फ आणायला. का? आता फक्त बर्फ पडायचाच राहिला ना. एकदाचा तो आणतो आणि ग्लासात पाडतो. असा बेभान हा वारा, असा बेभान